नमस्कार मित्रों, मला कल्पना आहे की उशीर फार होतोय, पण आता कार्यक्रम अशा एका टोकाला आलेला आहे की आपल्याला कळस गाठायचं आणि प्रमुख पाहुण्याची नेहमी हीच अवस्था असते की त्यांना शेवटी बोलायचं असतं. तोपर्यंत मुलांची लोकांची जी काही कॅपॅसिटी असते ती ऐकायची संपलेली असते. पण मला एक सांगितलं पाहिजे की मी या कार्यक्रमाला यावं यासाठी माझे मित्र ॲडव्होकेट करकंडे साहेब आणि रामाशेठ एरंडे यांनी खूप प्रयत्न केला. खरं म्हणजे केवळ ही गावची मंडळी आहेत. आता इतर बाहेरची आमची मंडळी असतील तर मी तुम्हाला लगेच नकार दिला असता. आणि कार्यक्रम आपल्या तालुक्यातला आहे म्हणून माझे खूप हाल झाले. याचं कारण असं की माझे 2-4 दिवस अतिशय बिझी होते. मी अमरावती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे 100 वर्षाचं नागपूर विद्यापीठ आहे, त्याचं नाव आहे, नवीन नाव मिळाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्याचं विचार साहित्य संमेलन होतं आणि त्याचं मी अध्यक्ष होतो. आणि अमरावतीला आल्याबरोबर करकंडे साहेबांनी सांगितलं सर तुम्हाला यावंच लागेल आणि म्हणून मी अत्यंत प्रेमाने या कार्यक्रमाला आलो. याचं कारण असं आहे की मी शेजारी वडझिरे, आमच्या शाळेचं नाव जनसेवा विद्यालय वडझिरे, इथे शिकलो 60 वर्षापूर्वी. म्हणजे मी 1962ला आता 8वीला आलो आणि 66ला मॅट्रिक होऊन परत म्हणजे सातारला गेलो शिकायला. 60 वर्षापूर्वीचे माझे मित्र. आता माझा एक क्लासमेट इथं आले होते, मादनकर सर. लोणी बावळ्याची 2-3 मुलं आमच्या बरोबर, मग त्याचं नाव अगदी स्पष्ट आठवतंय. BN बावळे, मादनकर, एक शेंडकर होते, एक धुमार होते, जरा मला पाठीमागे होते आमच्या. कारण त्यावेळेला घाटाखाली फक्त एकच हायस्कूल होतं, ते म्हणजे जनसेवा विद्यालय वडझिरे. आणि जवळजवळ आम्ही 10-15 निवड हायस्कूल होतं बाळासाहेब, 10-15 गावची आम्ही मुलं त्या ठिकाणी शिकत असतो. मित्रांनो, आता मला कोणतरी सांगितलं की तो काळ असा होता की आपला देश फार गरीब होता. म्हणजे आपल्याला कदाचित न वाटले तर बसलेल्या मुली मला फार पाहायला मिळाल्या. मुली शिक्षणाचा एक परिणाम फार चांगला झाला की ते व्यवस्थित राहत आहेत आणि भारतीय संस्कृतीच्या पद्धतीने त्यांनी आपले कपडे प्रदान केलेले आहेत. मित्रांनो, मी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद नवी दिल्ली याचा उपाध्यक्ष होतो आणि डॉक्टर करण सिंग अध्यक्ष होते, काश्मीरचा राजा. आणि मला जवळजवळ जगामध्ये जायची संधी मिळाली. मी भारताचं प्रतिनिधित्व केलं. मी भारतीय संस्कृतीचा फार चाहता आहे. मला सांगायचं होतं की त्यावेळेला आपला देश फार गरीब होता आणि त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा मी इयत्ता 7वीला 62ला 1962 साली, त्याला किती वर्ष झाली, 64 वर्ष. जेव्हा मी इयत्ता 7वीला परीक्षेला बसतो तर आमची परीक्षा होती 7वीची बोर्डामध्ये, त्याला बाबा फायनल म्हणायचे. फायनलला परीक्षा झाली. मी केंद्रामध्ये पहिला आलो. याचं कारण असं होतं, जसं तुम्ही आता शंकर गुरुजीचं बोलता तसं आमचे गुरुजी होते कोठावळे गुरुजी, सांगवीचे. त्याचे चिरंजीव DYSP म्हणून रिटायर झालेले. ते कोठावळे गुरुजींचं जे गाव आहे ते सांगवी पासून म्हणजे आमच्या पिंपरी पासून सांगवी त्याचा कोठावळे मळा हा 2 किलोमीटर किंवा जास्तीत जास्त 2.5 किलोमीटर. त्याच्याने त्या काळामध्ये सायकल होती. आमच्या गावामध्ये त्या काळी कुणाकडे सायकल नव्हती. पण मित्र होते गुरुजी आमच्या गावात राहतो. त्यांनी खोली घेतली होती भाड्याने आणि त्यांनी सांगितलं की ही जी मुलं आहे माझी, ज्या वर्गाचे क्लास टीचर, त्या मुलांनी रात्री इथे यावं माझ्या खोलीमध्ये, मला त्याचा अभ्यास करून घ्यायचा आहे आणि त्यांनी इथं झोपायचं. असे गुरुजी मी नंतर पाहिले नाही. आज मला अनेक गोष्टी माहिती आहे की 70 किलोमीटरवरून आपल्या कारने प्रवास करणारे मुली सुद्धा आहे. मोटरसायकल अगदी कॉमन झाले.
पण कोठोळे गुरुजी मात्र आमच्या गावात राहायचे. रात्री आम्हाला 11 वाजेपर्यंत आमचा अभ्यास घ्यायचे. सकाळी आम्हाला पहाटे उठवायचे आणि सांगायचे की माझा 7वीचा निकाल 100% लागला पाहिजे. मित्रो, सर, पूर्वीची जी पिढी होती शिक्षकांची, कोठाकुठे मी उल्लेख करायचे, शहाबुद्दीन, माझं नाव शहाबुद्दीन, बुद्धिमान मुलगा. त्यामुळे मी अभ्यास करायचो, मला फार प्रेरणा मिळायची. आणि मुलाला झोप यायला लागली रात्री 10-10:30 वाजता ते शिकवत असताना, तर मला माझे शाबुद्दीन उठ आणि धडा नंबर 5 काय सांगितलेलं आहे आपल्यामध्ये, मी आता शिकवला तो सगळा म्हणून दाखव. आणि माझं ते तोंडपाठ असायचं, ते सरांनी आता शिकवलं. त्यामुळे ते म्हणायचे मी हा एक पाठी. मित्रो, 7वीला केंद्रामध्ये पारनेर तालुक्यात पहिला येऊन सुद्धा 8वीला जायचं नाही असा मी निर्णय घेतला. माझ्या इथे आत्मचरित्र आहे टाकीचे गाव, याच्यामध्ये लिहिलं नाही. टाकीचे गाव का, तर माझे वडील एक गवंडी होते. आई वडिलांच्या हाताखाली बिगारी म्हणून काम करायचे. आणि गवंडी म्हणजे ते बरं का सिमेंट कॉन्क्रीटचं काम करणार नाही, ते भेंड्याचे घर बांधणारे, दगडी घर बांधणारे घरून, आणि हातोडा आणि टाकी छंदी. आणि मी 7वीला पहिला नंतर निर्णय घेतला आपल्याला 8वीला जायचं नाही. शिक्षक कसे होते मला त्यावेळेला, मी आता नुकताच सातारला गेलो होतो, त्यावेळेला मी शेवाळे सरांच्या घरी जाऊन आलो. आमचे जे मुख्याध्यापक होते वडजेर हायस्कूलला, सातारचे बीजी शेवाळे, आणि त्यांचे काही शिक्षक ते सगळे मला माहिती आहे. ते सायकल घेऊन आमच्या गावात आले. राऊत सर, आता तुम्हाला काही गावात जायची काही आवश्यकता नाहीये, कारण मुलं येतात, कारण पालकच तेवढे जागृत झालेले आहेत. आणि त्यांनी आणलेली सायकल पाहण्यासाठी म्हणून मी स्वतः गावात गेलो. मला कळलं की कोणतरी लोक आले त्यांच्याकडे सायकल आहे, सायकलला हात लावायचा होता मला. तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला की या गावातला एक मुस्लिम समाजाचा मुलगा 7वीला तालुक्याला पहिला आलाय, पण त्याने आमच्या शाळेमध्ये 8वीला प्रवेश घेतला नाही, तो कुठं राहतो? मी त्यांना म्हटलं सर मीच येतो मुलगा, पण मला तुमच्या शाळेत यायचं नाही. ते बोलले काय यायचं नाही? मला शाळेला लागणारा जो गणवेश आहे ना तो माझ्याकडे नाहीये. खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट आणि डोक्यावर टोपी, पायात चक्र सोडून त्या विषयच नाही. आमचे सर म्हणाले काही त्यांची काही काळजी करू नको, तुला शाळेचा गणवेश आम्ही देऊ, पण तू शाळेत ये. दुसऱ्या दिवशी पिंपरी ते वडजिरे जवळजवळ 8 किलोमीटर अंतर मी पायी चालत गेलो. 4 वर्ष मी मॅट्रिक पर्यंत दररोज 8 किलोमीटर जाणे, 8 किलोमीटर परत येणे, अशा पद्धतीने मॅट्रिक शिकवलं. पण शाळेत पहिला नंबर कधी सोडला नाही. आणि मी जेव्हा गेलो गुरुजीकडे, त्या आमच्या सरांच्याकडे, तिथे गेलं होतं जनसेवा विद्यालय, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, रयत शिक्षण संस्थेचे जनसेवा विद्यालय वडजिरे. मी म्हटलं सर तुम्ही काल माझ्या गावाला आलता, तुम्ही मला बोलवलेलं आहे म्हणून मी आलोय. अरे बरं झालं तू आला, हे मग तुझा युनिफॉर्म आणून ठेवलाय मी, आता तू हा युनिफॉर्म घाल, पलीकडे जा. अहो वडजिरे हायस्कूलची इमारत कशी माहिती आहे सर? खरे सर, एक वर्ग रामाच्या मंदिरात, एक चावडीत, एक भाड्याच्या खोलीत, आणि समोर एका छोट्या खोलीत हेमास्टरचं ऑफिस होतं. मी ते नवीन कपडे घातले आणि सरांना परत भेटायला गेलो. सर म्हटले वा छान, आता तुझा शाळेत 8वीला बस, आणि तुझ्याकडून काही पैसे आम्ही घेणार नाही, तुझी फी शाळेला भरलेली आहे.
मित्र मी गेलो आणि पहिल्या विचार बसलो आणि 4 वर्ष पाहिला आलो त्या गावामध्ये. ही आमच्या शिक्षकांची ताकद होती. म्हणून आता मला फार आनंद वाटला शंकर मुलीचा उल्लेख झाला इथे. माझी शाळा म्हणजे आपली शाळा ही आपली संस्काराची खाण असते. आपल्याला जे संस्कार मिळतात शाळेपासून मिळतात. गुरुजी आपले किंवा शिक्षक आपले सर आपले आदर्श असतात. मी 1972 प्राध्यापक झालो. म्हणजे आता जर काळ काढला आजही मी प्राध्यापक म्हणून MIT मध्ये आहे तर 50 वर्ष मी प्राध्यापक. विद्यार्थ्यांना आपले शिक्षक आदर्श वाटतात. राऊत सर कुठे आपण शाळेमध्ये काही नवीन नवीन उपक्रम निर्माण केले पाहिजे, तयार केले पाहिजे. शिक्षकाचं काम केवळ अभ्यासक्रम शिकवायचं एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये. पुस्तक काढायचं 10 नंबर अमुक 10 नंबर हा शिकवला नाही. मुलांना प्रेरित करता आलं पाहिजे. मुलांच्यामध्ये प्रेरणा निर्माण झाली पाहिजे. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की शिक्षणाचा उद्देश केवळ त्यांना ते टेक्स्टबुक शिकवायचं नाही, त्यांना प्रेरित करायचं आहे, इन्स्पायर करायचं आहे. आणि जर ते इन्स्पायर झाले, अश्विनी कुलकर्णी नावाची एक मुलगी IAS ला म्हणजे महिलांमध्ये भारतात पहिली आली. ती म्हणते माझे मामा त्या कोल्हापूरच्या जवळ राहत होत्या, हातकडे गेला. माझे मामा आले की हेच म्हणायचे काय कलेक्टर तर हो आमच्या ते काय होती ते मामा तू ती हुशार आहे ना आणि तू कलेक्टर हो. अनेकांचं तेच आणि मला खाऊ द्यायचे. ती म्हणते मी इतकी प्रेरित झाले माझ्या मामाचं ते ऐकून ऐकून आणि ती महिलामध्ये भारतात पहिली आहे. तिचं नाव अश्विनी भिडे जी MMRDची आपली महाराष्ट्र सरकारची मॅनेजिंग डायरेक्टर. मित्रो आमच्या सरांनी फक्त एक प्रथा मांडली होती का शाळेमध्ये पहिला येणारा विद्यार्थी हा शिक्षकांच्या रांगेत उभा राहील प्रार्थनेच्या वेळेला. मला तो मान 4 वर्ष मिळाला. शिक्षकांच्या रांगेत आणि ते आपल्या सरांच्या शेजारी नवीन प्रथा काहीतरी नवीन प्रथा. मी गव्हर्नमेंट कॉलेजचा प्राचार्य होतो फार मोठ्या चर्च घेतलाय सेंट्रल कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मुंबई. मी नवीन प्रथा पाडल्या आणि मग आमचे मंत्री म्हणाले दत्ताजी राणे होते त्यावेळेला की डॉक्टर पठाण सारखा माणूस महाराष्ट्रात संचालन झाला पाहिजे तर आपली गव्हर्नमेंट कॉलेज सुधारते. मित्रो मला सवय लागली की बरोबर आपल्याला प्रार्थनेच्या वेळेला 10:30 किंवा 10ला त्या ठिकाणी सरांच्या बरोबर उभं राहायचं. त्यासाठी मला घरातून 7:30 किंवा 8 टन यावं लागायचं पाहिजे. पाहतो घरामध्ये भाकरी तयारच नाही. मी आईला विचारतो भाकरी झाली का, ती काही बोलायची नाही म्हणजे भाकरी नाही आणि त्या टाकी देवामध्ये गेले नाही. तशीच भाकर न घेताना मी शाळेत पायी 8 किलोमीटर चालू जातो. पण सरांच्या शेजारी प्रार्थनेला उभं राहण्यामध्ये मी कधी लेट झालो नाही. आणि शाळेची सुट्टी झाली 1:30 वाजता काय दुपारी जेवणाची तर पाहतोय तो त्या चावडीच्या पुढे मोठा होता. तिथं माझी आई फडक्यामध्ये ती भाकरी घेऊन बांधून आणलेली बाहेर बसलेली असायची. मग मी तिच्यावर रागवायचो. शाळा सुटली बाहेर यायचो रागवायचो कशाला तू भाकरी घेऊन आली, परत तुला जाऊन 8 किलोमीटर पायी चालत जावं लागेल, तुझ्या पाया चपला नाही. ती एकही शब्द बोलायची नाही आणि मी मित्रामध्ये जवळ असतो म्हणून ते राऊतवाडीचे सुवंगडी त्या टाकीच्या गावामध्ये मी लिहिलेले. म्हणजे राऊतवाडीचे घराघरातली माणसं मला ओळखतात. ते म्हणाले पठाणला रविवारी आपल्याकडे घेऊन या, मला गावी जाऊ द्यायचं नाही. आणि एक शब्द सुद्धा घरी आल्यावर आई बोलायची नाही तर तुझ्या भाकरीमुळे मला आठवड्यातून 3 वेळा हेपाट होतात, काही बोलायचे नाही. आणि त्यावेळेला
काहीतरी करायचं, आईसाठी मोठा बंगला बांधायचा. आई म्हणायची हा मुलगा माझा हिरा आहे. विद्यार्थी मित्र, आपण काय करतो, आपल्या आई वडिलांना विसरतो आणि बाहेरच्या जगामध्ये आपण पुस्तकामध्ये आदर्श शोधतो. हे चुकीचं आहे. आपले आई वडील हेच आपले आदर्श असतात. ज्याने मातृदेवो भव पितृदेवो भव ही संकल्पना घेतली तो आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार. मी माझ्या मुलांना हे सांगायचो की मला MBBS चे मार्क असू सुद्धा मला डॉक्टर होता आला नाही, कारण पैसेच नव्हते जायला. माझी तिन्ही मुलं डॉक्टर आहे. मुलगा सर्जन आहे, मुलगी MD कॅनडामध्ये, दुसरी मुलगी डॉक्टर आहे, सुनबाई डॉक्टर आहे. ते म्हणले पप्पा आम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू. हॉस्पिटल येथील मध्ये पुण्यामध्ये. मुलगा प्राध्यापक आहे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. मुलं प्रेरित झाली पाहिजे. मित्र, मी सांगत होतो शाळा हे आपलं मातृमंदिर असतं. शाळा ही संस्काराची खाण आहे. फक्त एकच प्रसंग सांगतो की शाळेमधून आपल्याला कसे संस्कार मिळतात. वडीलच उदाहरण देतो मी. मला वाटतं कर्कंडे सर आम्ही 8वी किंवा 9वीला असो, त्यावेळेला 9वी किंवा 10वीला असेल. एक दिवस आमच्या शाळेत बातमी आली दुपारी 2 वाजता, 3 वाजता 4 वाजता मला, की शाळेमधल्या एका मुलीची एका शिक्षकानं खोडी काढली. आता आम्हाला खोडी काढली म्हणजे काय कळलं नाही, परंतु काहीतरी घटना घडली. पोरं ऑफिसर बोलत होती. त्या मुलीने तक्रार केली असं मुख्याध्यापकांच्याकडे आणि शाळा सुटली आणि 4-5 मुलांना मुख्याध्यापक शेवाळीसाठी बोलावून घेतलं. मी त्यावेळेला पहिला विद्यार्थी म्हणून, सेक्रेटरी म्हणून मला किंवा मॉनिटर म्हणून मला बोलावून घेतलं. मला बोलले हे पाहिजे शिक्षकांनी खोडी केलेली आहे, याला मी आता एका खोलीमध्ये बंद करणार आहे, कोंबून ठेवणार आहे. याने आपल्या रात्री जीवाचं काही बरं वाईट करू नये म्हणून तुम्ही बाहेर वॉचमन म्हणून काम करायचं. उद्या सकाळी मी यांच्या वडिलांना म्हणून घेतलं, यांच्या भावाला, थोरल्या भावाला, उद्या यांचा राजीनामा घेऊन यांना आकडून देऊ आपल्या शाळेत गावातून. पण तुम्ही लक्ष द्यायचं, तुमची जेवणाची व्यवस्था करू आम्ही. आणि शेवायचं निघून गेले. आम्ही खिडकीतून त्या शिक्षकांना पाहायचा प्रयत्न करायचो. अरे जे शिक्षक कालपर्यंत आपल्याला शिकवत होते, बस म्हटलं का मी बसायचो, उठ म्हटलं का मी उठायचो, प्रसंगी आम्हाला छडी मारायचे, ती शिक्षकांची काय अवस्था आहे. त्याला कोंडून ठेवलंय आणि कशामुळं तर यांनी काहीतरी खोडी काढली का मुलीची. मी तो रात्रभर आम्ही पाहायला गेलो. सकाळी त्यांचे बंधू आले, सरांनी त्यांच्याकडून राजीनामा घेतला आणि त्यांच्या सामानासह त्यांना वडील सोडलं. या एका प्रसंगाचा माझ्या मनावर फार परिणाम झाला. रात्रभर माझ्या मनात तोच विचार. पुढे मी महाराष्ट्र राज्याचा उच्च शिक्षण संचालक झालो. मला 2 लेडीज PA होत्या. त्यामुळे साहेब तुम्हाला काम आहे 7-8 वाजेपर्यंत तुम्हाला ते माहिती द्यायची, म्हटलं उद्या तुम्हाला मीटिंगवर जायचं आहे. म्हटलं तुम्ही त्याची काळजी करू नका, तुमची वेळ किती आहे म्हणजे 5:30 म्हणून विचार तुम्ही घरी जायचं. हा शेवाळे सरांच्या त्या प्रसंगाचा त्याने केलेला संस्काराचा परिणाम. पुढे मी लेडीज महाविद्यालयाचा प्राचार्य झालो. पुण्यामध्ये 60 प्राध्यापिका होत्या. आणि मी जेव्हा नागपूर विद्यापीठात कोरून झालो तेव्हा 1400 कर्मचारी होते. एकदाही त्यांनी संप केला नाही किंवा काळ्या फिती लावल्या नाही किंवा काही नाही. देवेंद्र फडणवीस किंवा नितीन गडकरी किंवा काय म्हणजे संघचालक सुद्धा मला भेटायला यायची माझ्या कुलगुरूच्या बंगल्यावर. हे सगळं श्रेय मी मला स्वतः न घेता शेवाळे सरांनी शाळेमध्ये केलेले संस्कार याला देतो आणि त्याच्यामुळे आम्ही पुढे गेलो. आम्ही सांगतो आम्ही कोणत्या बापाला भीत नाही का, कारण आम्ही काही चुकीचं करतच नाही. भ्याच काय कारण आहे. माझी जेव्हा नागपूरला कुलगुरू म्हणून निवड झाली तेव्हा मी तिथे आता MIT मध्ये काम करतो. ते चेअरमन कराडसाहेब म्हणाले तू कुठं निघाला, नागपूरला.
कारण पश्चिम महाराष्ट्र आणि नागपूर विदर्भात त्याला फार वावरं होतं. पश्चिम महाराष्ट्राने आमचं शोषण केलंय अशा प्रकारची भावना होती विदर्भवासियांमध्ये. मित्रो, या दृष्टीने मला शाळा फार आवडते आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला तर शाळेत इमारत आहे. तुम्हाला राऊत सरांसारखे सर भेटलेले आहेत, अनेक शिक्षक, सगळ्यांची मी आता नावं देऊ शकणार नाही. आणि यांनी जे संस्कार केले ते आपल्या आयुष्यावर पूर्ण आहे. एकही विद्यार्थ्यामधला महाविद्यालयामध्ये संस्कार केले जात नाहीत. मी एक दोनच प्रसंग सांगून 2-3 मिनिटांमध्ये माझं भाषण संपवतो. मी रयत शिक्षण संस्था सातारा येथे काम करू शकलो. शिवाजी विद्यापीठामध्ये कोल्हापूरला काम करू शकलो. आपल्या विद्यालयाचं नाव शिवाजी, छत्रपती शिवाजी विद्यालय. बाप्पा, काय मोठं नाव मिळालं आपल्या विद्यालयाला, फार मोठं नाव मिळालं. रयतेचा राजा, परधर्मीयावर अन्याय न करता स्वधर्म वाढवणारा राजा, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवरायाचे 8वे रूप 8वा प्रताप असं आपल्याला हेरिटेज मिळणार आहे. पुढे जे काही माजी विद्यार्थी बसले आहेत ना, त्याला विचारलं तर कुठली तुम्ही शाळेचं नाव काय? छत्रपती शिवाजी विद्यालय. साधी गोष्ट नाही. मित्रो, मला जेव्हा मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी मिळाली पुढे, हायकोर्टाने माझ्याकडे 4 दिला होता. कुठला माहिती आहे का? डेक्कन कॉलेज जे सध्या आता पुण्यामध्ये आहे, त्याला विद्यापीठ आहे. डेक्कन कॉलेज डीम्ड टू युनिव्हर्सिटी आर्किओलॉजिकल, त्याचा मी डायरेक्टर होतो. आणि तिथे एक 70 लाखाचं टेंडर काढायचं होतं. आणि आधीच्या कुलगुरूंनी काही भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला, ते पकडले गेले, त्यांना सस्पेंड केलं आणि माझ्यावर तो चार्ज आला. आता हे कसं काढायचं टेंडर? मी वर्तमान पकडून सगळे प्रतिनिधी बोलवले. त्यांना म्हणलं तुम्ही पाकिट फोडायचं, तुम्ही आकडा द्यायचा. आमचे लोक म्हणले सर पण ही पद्धत नाही. म्हणलं तू नको रे मला सांगू, मी कोणाच्या बापाला घेत नाही, कारण मी काय चुकीचं करत नाही. त्यांनी त्या रकमा लिहिल्या, सगळ्यात कमी रक्कम होती 67 लाख. त्याला बोलवलं, म्हणलं काय तुमच्याकडे किती काम करायचं प्रेसमध्ये? ते म्हणजे आमची प्रेस नाही, आम्ही काम करून घेतो. म्हणलं तू आउट, आम्हाला प्रेसवाला पाहिजे. ते टेंडर मी दिलं. संस्कृत डिक्शनरीचे 2 व्हॉल्यूम प्रकाशित केले. ही बातमी थेट दिल्लीला गेली. मुरली मनोहर जोशी संस्कृत प्रेमी त्यावेळेला HRD मिनिस्टर, आणि त्यांनी आपले महाराष्ट्राचे राज्यपाल ते महाराष्ट्राचे 2 मित्र मोहम्मद फजलला निरोप दिला की स्वतः जाऊन तुम्ही डॉक्टर पठाणचा सत्कार करा. त्याने संस्कृतचे 2 व्हॉल्यूम रिलीज केलेले. डिक्शनरीचं काम ते थांबलं होतं. माझा दुसरा व्हॉल्यूम जो आहे वेदना आणि परिणाम, त्याच्यामध्ये धाड आहे. लोक जाऊन राज्यपालांना नमस्कार करून आपलं कसं नाव घोषणा, अत्यंत नम्रतेने सांगतो, राज्यपाल स्वतःहून माझा सत्कार करणार. हे बळ आहे आमच्यावर झालेले संस्कार. मग मी म्हणत होतो की शासनामध्ये नोकरी करणं सोपं आहे, पण शासनामध्ये पारदर्शी आणि स्वच्छ प्रकारे नोकरी करून बाहेर पडणं हे फार अवघड. आणि एक प्रसंग सांगतो, तो माझा नव्हे, तर मला असं वाटतं की तो महाराष्ट्राचा असतो असं. म्हणजे तालुक्याचं तर आहे, जिल्ह्याचं तर आहे, पण महाराष्ट्रात तो म्हणजे मी जेव्हा ICCR भारतीय संस्कृत संबंध परिषद नवी दिल्ली या संस्थेचा उपाध्यक्ष झालो. अध्यक्ष होते डॉक्टर करण सिंग. आता ते लाभचं स्टोरी मी सांगत नाही, पण जेव्हा मी इथे कोपऱ्यात बसलो होतो सदस्य म्हणून, माझ्यासमोर इतकी मोठी मोठी माणसं होती. आणि करण सिंग म्हणाले की आता इलेक्शन आहे व्हाईस प्रेसिडेंटचं, परिचय करून द्या आपला प्रत्येकाचा. तो मी सुरुवात केली की सर मी प्राध्यापक डॉक्टर पठाण, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये 20 वर्ष प्राध्यापक होतो. आणि पुढे मी सेंट एम कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबईचा गव्हर्नमेंट कॉलेजचा प्राचार्य झालो. करण म्हणाले दॅट्स ग्रेट कॉलेज, तिथे बाबासाहेब आंबेडकर वॉज प्रोफेसर.
त्या कॉलेज मी प्राचार्य होता. म्हणलं हो सर, 6 वर्ष प्राचार्य. आणि पुढे पुढे मी सांगितलं, आणि सर मी महाराष्ट्र राज्याचा उच्च शिक्षण संचालक होतो. डॉक्टर करायचे पुन्हा म्हणाले, आता मनी बोलत नाही, एखाद्या मनुष्य बोलत असताना त्यांनी पुन्हा हस्तक्षेप केला. डॉक्टर पठाण, आलू IAS? मला नाही सर, मी MPSC म्हणून आलोय. MPSC मध्ये महाराष्ट्र फर्स्ट होतो मी. ते बोले, पण आमच्याकडे आपल्या राज्यात सगळीकडे कमिशनर किंवा डायरेक्टर IAS आहेत, हे महाराष्ट्रात कसं काय नाही? आता मला कळलं म्हणले की महाराष्ट्र हा संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांकावर उच्च शिक्षणामध्ये, कारण तिथे IAS अधिकारी नाही म्हटलं, तिथे एक प्रिन्सिपल आहे म्हणले. डॉक्टर पठाण नंतर काय केलं? मला सर मी डेक्कन कॉलेजचा डायरेक्टर होतो. डेक्कन कॉलेजचा डायरेक्टर? आणि ते डेक्कन कॉलेज म्हणजे भारतातली सर्वात जुनी संस्था, तिथे लोकपालकडे विद्यार्थी होते. म्हणून हो सर, लोकपालची त्यांची रूम आहे ना हॉस्टेलमध्ये, ती आम्ही सजवून ठेवलेली आहे. काय सांगताय? म्हणून हो सर. आणि पुढे पुढे सर मी नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू होतो. असं म्हटल्याबरोबर करणसिंग उठले. उठल्यानंतर सगळे लोक उठून राहिले. ती लोक किती मोठी होती. आर्टिस्ट पाहिजे कोण होते? हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा, श्रीमंत टागोर, 5 खासदार, 4 गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सेक्रेटरी, 10 भारतातले मोठ्या विद्यापीठाचे कुलगुरू, 10 IITचे डायरेक्टर, आणि ते बरे हेरीचं बसा. मला पाहिजे होतं ॲडमिनिस्ट्रेटर प्लस अकॅडमिशियन. डॉक्टर पठाण इलेक्शन करण्यापेक्षा यांना मला उपाध्यक्ष म्हणून, माझा सहकारी म्हणून घेण्याची मला परवानगी द्या. करणसिंग असं बोलल्याबरोबर काँग्रेसचं राज्य होतं. ते काँग्रेसच्या सगळ्या ट्रस्टचे अध्यक्ष होते. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि लगेच एक करणसिंग साहेबांचा माणूस पुढे आला. त्याने माझा बोर्ड उचलला आणि करणसिंगाच्या जवळ असणारी खुर्ची होती, तिथं मोकळी खुर्चीवर माझा बोर्ड लावला. आणि डॉक्टर करणसिंग साहेब जे काश्मीरचे राजे, आपल्या भारताचे कित्येक वर्ष केंद्रीय मंत्री होते, ते म्हणाले डॉक्टर पठाण व्हाईस प्रेसिडेंट, कम ऑन, वेलकम. आणि मला केंद्रीय राज्यमंत्र्याचा दर्जा मिळाला. मी 3 वर्ष केंद्रीय राज्यमंत्र्याचा दर्जा होता. हे शक्य झालं पिंपरी चिंचवड सारख्या एका खेड्यातील गवंड्याच्या मुलाला, ज्याच्या घरातून अजून कोणी ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेलं नाहीये आणि येणार बी नाही. जो काम करू शिकला, जो हायस्कूलचं शिक्षण जवळजवळ 18-16 किलोमीटर दररोज पायी जात येत होता, ही विद्येची ताकद आहे, ही शिक्षणाची ताकद आहे, ही संस्काराची ताकद आहे. आणि यामुळे मी आज आहे. आपल्या पुढे जरी मी तुम्हाला सूट घालून दिसत असलो तरी मी अत्यंत साधा सूट घालते बरं का. माझ्याकडे बरोबर सूट आहे, पण माझ्या खेडेगावात जायचं मला. आणि म्हणून मित्र, या संधीचा आपण फायदा घ्या. या गावाबद्दल मला फार प्रेम आहे. कारण प्रत्येक वर्षी मी इथे जवळ असताना जे शेख बाबा दरुडीचे आहेत, त्यांच्या यात्रेला जात होतो. पायी बरं का, गावातून दरुडीला पायी जाणं, तिथं मुक्काम करणं आणि रात्री ते दारू का. दरुडीचा ऊस म्हणजे सांप्रदायिक सद्भावाचा आदर्श आहे. हिंदू मुस्लिमांनी एकत्र येऊन केला तो आध्यात्मिक उत्सव आहे. अगदी लहान असताना सुद्धा आम्ही गावावरून पायी निघायचो, इथं मुक्काम करायचो आणि सगळे परत यायचो. आणि जाताना मी ती लोणी मावळ्याची वेस पाहिली ना, वाटतो काय मोठं गाव आहे, कसला राजवाडा आहे, काय पुरुष काय आहे. तर हे असल्या कुठल्या गावाला असं नाहीये. तर लोणी मावळ्याबद्दल मला अत्यंत प्रेम आहे. आणि अशा गावामध्ये शंकर गुरुजींनी स्थापना केली, आज त्याचा कळत झाला. आपण फार भाग्यवान आहोत, आपण याचा फायदा घ्या. मला भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी 14 देशात जाण्याची संधी मिळाली. तुम्ही देशाचं नाव घ्या, मी सांगतो की त्या देशात काय. मग ते इंग्लंड असो, अमेरिका असो, काय जर्मनी असो, स्वित्झर्लंड असो, कोणताही देश. हे इतकं सहजासहजी नसतं, ते भाग्यात लागतं. काही लोक भाग्याला मानत नाही, ते कष्टाने येतं. मी याचं सगळं श्रेय शिक्षणाला देतो, माझ्या प्राथमिक शिक्षकांना देतो.
माझ्या माध्यमिक शिक्षकांना देतो, माझ्या प्राध्यापकांना देतो. आणि म्हणून माझं टाकीचे गाव हे आत्मवृत्त आणि दुसरं वेदना आणि प्रेरणा या पुस्तकाच्या 2-2 कॉपी तुम्हाला लायब्ररीत ठेवतोय, पण ते जरूर वाचा. माझं टाकीचे गावचं भाषांतर 5 भाषेत झालंय. लखनौ विद्यापीठाचं भाषांतर ते अरेबिक मध्ये. मित्र, असा हा आमचा दुष्काळी तालुका, पण इथली माणसे इतकी चांगली आहे. मी पुस्तक लिहिले खारगे सर, तुम्हाला खारगे सर तुम्हाला दिलं ते गावचा खंडा गावाची लाख मुलाची माणसं, त्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळालेला आहे 5,000 रुपयाचा. कसलाही भेदभाव नाही, जातीभाव नाही, काही नाही. हा हुशार मुलगा आहे, हा पुढे गेला पाहिजे. हा आमचा गावचा खजिना आहे. मी आमच्या गावामध्ये रामनवमीच्या उत्सवामध्ये नंतर जे काल्याचं कीर्तन असायचं किंवा गोकुळाष्टमीची ते अंडी असायची होती, ते अंडी फोडायचो. 5व्या 7व्या 8व्या मध्ये उभा असायचो मी मुलांच्या वरती एकदम, कारण मी मॉनिटर होतो ना. आणि तरी पाहत होतो ते अंडी उंच माझ्या हातापासून खाली मुलांचे 6 मजले, आणि मग अशी उसळी मारून मुठीने ते अंडी फोडायचो, मग खाली पाडायचो. सगळा दैवात माझ्या अंगावर पडलेला असायचा, खांद्यावर, अंगावर, कपड्यावर. आणि माझे गावकरी तो दैवात चाटून खायचे, त्यांच्यासाठी तो प्रसाद होता. मित्र, हे संस्कार आहेत जे मला शाळेने दिले, गावाने दिले. आज समाजामध्ये काय परिस्थिती, जगामध्ये काय, तर मी बोलणार नाही, अजिबात बोलणार नाही. मला संबंधच नाही त्याच्याशी. पण मला जेव्हा काही करण्याची संधी मिळते तेव्हा मी ते हिरिरीने करतो आणि माझ्या शिक्षकांना आठवतो, माझ्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना आठवतो, हायस्कूलच्या शिक्षकांना आठवतो. आणि ते संस्कार मी माझ्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतो, माझ्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो, आणि मी त्याच्यामध्ये आनंद होतो. त्याच आनंदातून मी लोणी बोलायला आज आलो नाहीतर मी तर काय सांगा, मी फार बिझी होतो. आणि आता 77 वर्षामध्ये सकाळी 6 वाजता उठणं, 5 वाजता उठणं आणि लगेच सगळं आवडून घेणं हे मला शक्य नाही आहे. पण एक उर्मी आहे आपल्या गावाकडे काहीतरी करायची. मी ज्या लोकांनी शंकर सरांच्या परिणाम घेऊन ही इमारत, भव्य इमारत उभी केली. आमच्या गावाला सुद्धा शाळा आहे, आता ग्रँड टेबल शाळा आहे, मी त्याचा उपाध्यक्ष आहे. गुलाबराव शेट्टी सुरू केली, आता त्यांचे सुनबाई अध्यक्ष आहे, गीतांजली शाळेचे मी उपाध्यक्ष आहे. आज आमच्या गावाला शाळा आहे. त्या मानदेशन देऊजींना मी मनापासून त्यांना आदरांजली वाहतो. हे जे शिक्षक स्टाफ आहे हे प्रेरित झालेले आहे. आता माझा भाऊ आहे ना, हे आम्हाला मराठा शिक्षक संस्थेतून रिटायर्ड शिक्षक आहे. याने मी काय फोन केला, मला माझ्याबरोबर चल. एक खेडेगावातून एक लोकांनी वर्गणी गोळा करून उभी केलेली शाळा आहे. ते लगेच आहे, मी येतो. राहायला पुढे आहे, मुलं इंजिनियर आहे. काय शिक्षणाची ताकद. मुलगी LLM वकील आहे म्हणे, ॲडव्होकेट. आता माझी परिस्थिती आहे, माझा लहान भाऊ मुलगा इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, मुलगी LLM ॲडव्होकेट. मला म्हणतो हा कधी सुप्रीम कोर्टामध्ये केस लढणार नाही. ही शिक्षणाची ताकद आहे. मित्र, ज्यांना कळलं ना त्यांनी या संधीचा फायदा घ्या. 10वीच्या मुलांनी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या आई वडिलांचं स्वतः स्मरण ठेवा. मी आईचंच नाव नाही, एक आईचा एक प्रसंग सांगून थांबतोय, तो सांगितला नाही. मी जेव्हा सातारला भूकंप झाला 1968 साली आणि मी आलो, घाबरून आलो, तेव्हा माझ्या आईची मैत्रिणी तिच्याशी गप्पा मारायला दुपारी आली. मी झोपलो नव्हतो, जागाच होतो, तर तिला वाटलं मी झोपलोय. आणि त्या दोघींची चर्चा सुरू झाली. ती चर्चा काय होती, ती जी मावशी होती ना, आम्ही तिला नानू मावशी म्हणत होते, माझ्या पुस्तकात उल्लेख केला. नानू मावशी म्हणायची की मी कशाला तुझ्याकडे येऊन बसू, त्या भाषाला जागा आहे का, गळ्याला लागलं घर तर तू एक भांडे ठेवते, सगळी भांड. शाबाचे वडील किती चांगले
असं घर बांधत असेल तर पैसे लागतात. आहे का तुझ्याकडे पैसे? आई म्हणली आहे ना माझ्याकडे पैसे. किती पैसे? कुठे आहे? आई म्हणले मी बँकेत ठेवलेले पैसे. अरे बापरे, मी म्हणलं गेली 15 दिवस मी इथे बसलोय, मला सातारा जायला 20 रुपये खर्ची द्यायला तयार नाही, 10 रुपये सुद्धा द्यायला तयार नाही, आणि आई म्हणते बँकेत पैसे ठेवले काय? तर नानू मावशी तर माझ्या आईवर इतकी रागवली, तू कधी गेली पार्लरला बँकेत पैसे ठेवायला? मला काय सांगितलं नाही? मी तुला सगळं सांगते, माझ्या नवऱ्याची माझी भांडणं सांगते, वाटते करते. किती पैसे ठेवले बँकेत? कुठून आणले होते? तर मित्र आईने जे उत्तर दिलं ना, तिथे मी डॉक्टर S.N. पठाण घडलो. आई म्हणाली अगं हा मुलगा झोपलाय ना, हा आता शिकतोय, आता हा शिकून तयार होईल, मग याला नोकरी लागेल. आणि तुम्ही कसं बँकेत जाऊन पैसे आणता, तसं मी माझ्या मुलाकडे जाऊन दर महिन्याला पैसे आणील आणि मग घर बांधेल. अगं माझा मुलगाच माझी बँकेची ठेव आहे. मित्र त्या दिवशी मी निर्णय घेतला की आईची ठेव व्हायची आपण बँकेची. मी फार सुंदर घर बांधले माझ्या फार्म हाऊसवर गावाला, त्याला आईचंच नाव दिले. आणि आयुष्यभर हीच चिंता केली की मला आईची बँक व्हायची. जेव्हा माझे पैसे आले तेव्हा आईला म्हणे पैसे घे तुला. ती म्हणे मला कशाला होतात पैसे? वाटलं तुझ्या बापाला दे, मला नको पैसे. मला फक्त माझा मुलगा पाहिजे, कसा? हिरा, 1 नंबरचा. आणि म्हणून मित्र मी अशा उच्च पोस्टवर असताना इतकी प्रलोभनं मला आली, पण सतत आईची आठवण ठेवली की आपल्याला आईचं बँक व्हायचं आहे. आणि म्हणून मी अस्वच्छ पारदर्शक कारभार करू 38 वर्षाची सेवा, आता परत 50 वर्षापर्यंत सेवा करून मी निवृत्त झालो. आणि कराड सरने मला लाईफ टाईम अपॉइंटमेंट लेटर, जोपर्यंत जेवण ते तोपर्यंत ऑर्डर. अशी काय पद्धत आहे का म्हटलं? सर ते म्हणजे आहे पद्धत माझ्याकडे, तुला सोडायचं नाही. सर हा शिक्षणाचा सन्मान आहे. मी पुन्हा एकदा विनंती करेन, मित्र होई संधी सोडू नका. ही शाळा आपलं मातृबंदी आहे. इथे सर तुम्ही काही काळामध्ये जसं म्हणाले कळकंडे सर की त्यांनीच तर लावा शेतकरी मुलींचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे पुतळा असला पाहिजे. आणि मुलं आली का पहिला त्यांना पुष्पचक्र किंवा पुष्प अर्पण करून प्रेरणा घेते. असा राजा पुन्हा होणे नाही. रयतेचा राजा ज्यानं फरमान काढलं होतं की युद्धावर जातानाची काळजी घ्या, का शेतकऱ्यांचं धान्याची नासडी होता का म्हणे, तसे घोडे चालवायचे नाही. आणि त्याच्या शेजारी एक छोटासा बस्ट पुतळा शंकर गोलींचा असला पाहिजे, त्यांनी पुतळा असला पाहिजे. त्यासाठी फुलाची पाकळी देणगी मी सुद्धा दिली. आणि यांच्यापासून सतत प्रेरणा घेऊन आपण आपलं आयुष्य बनवूया, आई वडिलांचे पाल फेडूया, या गावासाठी काहीतरी करूया. असं हे मातृ मंदिर शाळा, त्याला मी मनापासून नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.